नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, लखपती दीदी योजना आता महाराष्ट्रातही लखपती दीदी योजना सुरू. महिलांना मिळणार रुपये 5 लाख. त्यासाठी नेमकी पात्रता काय आहे, अटी काय आहे आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा. तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल आणि आपल्याला सुद्धा रुपये 5 लाख मिळू शकतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो या योजनेच्या पात्रता, अटी आणि अर्ज कसा करावा. तर बघा मित्रांनो, लखपती दीदी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेचा विषय झालेला आहे आणि तब्बल 2 कोटीपेक्षा जास्त महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज पण केलेले आहे आणि हे जवळपास 1.5 कोटी अर्ज मंजूर पण झालेले आहे. आणि या योजनेअंतर्गत महिला भगिनींना दर महिन्याला 1500 रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मिळत आहे. तर अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि याचा फायदा अनेक महिला भगिनींना झालेला आहे. त्याचबरोबर कालच प्रधानमंत्र्यांनी लखपती दीदी योजनेबद्दल सुद्धा माहिती दिलेली आपल्याला दिसून येईल. यामध्ये जे काही केंद्र सरकारची ही लखपती दीदी योजना मागील वर्षीपासून चर्चेत आहे आणि याचा फायदा अनेक महिला भगिनींना झालेला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि त्यांचाही उद्योगामध्ये सहभाग असावा यासाठी केंद्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे आणि अनेक राज्यामध्ये ही योजना सुरू पण आहे. आणि त्या धर्तीवर कालच माननीय प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, बघूया पुढे. तर आता या योजनेचा नेमका उद्देश काय आहे तर ते बघूया आपण. की सरकारचा महिला सशक्तीकरणावर विशेष भर आहे. महिलांची आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तर महिला सशक्तीकरणासाठी ही योजना केंद्र सरकारने आणलेली आहे आणि याच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवावा यासाठी योजना चालू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना 5 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. तर मित्रांनो, उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी ही योजना खरं तर सुरू करण्यात आली आणि या योजनेमार्फत महिलांना 5 लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज देण्यात येते. यासाठी कोणतंही व्याज नसणार आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. आता मित्रांनो, या योजनेअंतर्गत महिलांना किती लाभ मिळणार आहे तर ते बघूया आपण. तर साधारणतः या योजनेअंतर्गत महिलांना 5 लाख रुपयाचं कर्ज, बिनव्याजी कर्ज मिळणार आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे की महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मदतीने महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. तर मित्रांनो, ही जी योजना केंद्र सरकारने राबवणे सुरू केलेली आहे तर ती योजना बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना कोणत्याही उद्योगाचं कौशल्य प्रशिक्षण अगोदर दिले जाईल. त्यानंतर तो उद्योग उभारण्यासाठी 1 लाख रुपयापासून ते 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल आणि यासाठी एकूण 3 कोटी महिलांना या योजनेच्या माध्यमातून जोडण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघूया आपण. आता महत्वाचं आहे की या योजनेच्या अटी व पात्रता काय आहे ते समजून घेणे अतिशय गरजेचं आहे. आणि बघा मित्रांनो, जे काही अटी आहे, अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावा. म्हणजे महिलेच्या घरातील किंवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये नसावा. म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकर नाही अशा सगळ्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर दुसरी अट आहे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असावे. तर या ठिकाणी कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर ते 3 लाखाच्या आत असावे. या फक्त महत्वाच्या आणि 2च अटी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे या योजनेसाठी. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक महिला भगिनी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ते अतिशय महत्वाचं आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल. या योजनेचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर केवळ महिला बचत गटाच्या माध्यमातूनच अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर
त्यासाठी एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल आणि त्यासाठी काय करावं लागेल की महिला बचत गटाकडून एखाद्या उद्योगाचं प्रपोजल तयार करावं लागेल की हा उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे आणि त्याचं प्रपोजल करत असताना त्याचं नियोजन कसं असणार आहे, किती खर्च येणार आहे, तर हे त्या ठिकाणी मांडावं लागेल. त्यानंतर उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवावा लागेल आणि तो आराखडा तयार करून सरकारला तो आराखडा पाठवावा लागेल. त्यानंतर काय होणार आहे की अर्जाची पडताळणी सरकारमार्फत केली जाईल. जो आराखडा आपण सरकारला पाठवलेला आहे ज्या उद्योगाचा, तर त्या आराखड्याची सरकारकडून तपासणी केली जाईल, पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या महिलांना 5,00,000 रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल. तर या योजनेअंतर्गत ह्या सगळ्या अटींची ज्या महिला भगिनी पूर्तता करणार आहे, तर त्या महिला भगिनींना 5,00,000 रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल आणि यातून महिलांचं सक्षमीकरण होणार आहे, सशक्तीकरण होणार आहे आणि त्या स्वतः उद्योग चालू शकणार आहे आणि लखपती होणार आहे. असा या योजनेचा उद्देश आहे. त्यानंतर या योजनेसाठी ज्या काही पात्रता, अटी आणि नेमका अर्ज कसा करावा, तर याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.